मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश माधव जामदार यांनी जो निकाल दिला एका कार्यकर्त्याच्या प्रकरणामध्ये, त्या कार्यकर्त्याला तडीपार केलं होतं, तेव्हा माधव जामदार यांनी सरकारचे वाभाडे काढले. मला सांगा, असा एक न्यायाधीश जो वेगळंच वेगळी वाट निवडलेली असते त्यांनी, जो चैतन्यशाली असतो आणि तो तेजस्वी त्याच्यामध्ये उठून दिसतो. काय म्हणणं आहे तुम्हाला माधव जामदार यांच्या या निकालपत्राविषयी? माधव जामदार सरांनी जे काही उल्लेख केले त्या लोकांच्या मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. खरं तर म्हणजे त्यांनी जे म्हटलं की भाजप मुर्दाबाद म्हणणं, अमित शहा मुर्दाबाद म्हणणं म्हणजे लोकशाहीशी द्रोह करणं आहे का? अमित शहा म्हणजे भारत देश आहे का? इथला नागरिक जर सार्वभौम आहे तर सगळ्या नागरिकांचा हा देश आहे आणि या देशामध्ये सुरू असलेले जे राजकीय व्यवहार आहेत, जे प्रशासकीय व्यवहार आहेत, त्याच्याबद्दल नाराजी असेल तर त्याचा निषेध करणं हे लोकांचं कर्तव्य आहे आणि ते जर कर्तव्य करत असतील, त्यांचा अधिकार बजावत असतील, तर तुम्ही त्यांना तडीपार करण्यासाठी योग्य समजणं हे अत्यंत क्रूर आहे. म्हणजे सीए कायदा ते आणणार, तर आता सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट तुम्ही आणणार असाल तर तुम्ही सरकार म्हणून तर आणू शकता, पण तुम्ही सरकार म्हणून जर त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवत नसाल की तुम्ही नागरिकत्व कोणाचं ठरवणार, कोणाचं हद्दपार करणार, कुणाला नागरिक म्हणून अमान्यच करणार, याच्याबद्दलची तुमची नियत जर दिसायला लागलेली आम्हाला, तर त्याबद्दल काही लोक जर रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतील की नाही या कायद्याबद्दल आम्हाला प्रश्न विचारायचे आहे, लोकांच्या सहभागाशिवाय कायदा करू देऊ नका. म्हणजे लंडन सारख्या शहरामध्ये मुवमेंट सुरू झाली होती काही वर्षांपूर्वी, नो लेजिस्लेशन विदाउट पीपल्स पार्टिसिपेशन, की लोकांच्या सहभागाशिवाय एकही कायदा तयार करायचा नाही. मग लोकप्रतिनिधी आणि लोकांनी एकत्रच बसायचं नाही. काही जण या राजकारणातले थेट म्हणतात असे की आम्हाला लोकांना विचारूनच जर कायदे तयार करायचे तर मग आम्ही कायदे मंडळात बसून काय करू? एवढं हे सोपं नाही आहे असं उत्तर देणं. कोणीतरी विरुद्ध कोणीतरी असं प्रत्येक वेळेस चित्र ते नसलं पाहिजे.